की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या भेटीमध्ये दिल्लीपतीला डोळे दाखवण्याची हिम्मत दाखवली होती, आज मात्र दिल्लीतून गुबू गुबू वाजलं का माना डोलवणाऱ्या नंदी बैलांच्या फौजा आमच्या विधान भवनात बसल्यात, आमच्या मंत्रिपदाच्या खुर्च्यांवर बसल्यात, याचं वाईट वाटतं। म्हणजे या पट्ट्यात जेव्हा आपण कांद्याचा विचार करतो, तुम्हाला सगळ्यांनी भूमिका बदलल्या तेव्हा सांगितलं की कांद्याच्या प्रश्न म्हणजे विकासासाठी भूमिका बदलली गेली, पण जेव्हा कांद्याच्या निर्यात बंदी लादली गेली तेव्हा विकासासाठी टुनकण इकडून तिकडे उडी मारणाऱ्यांपैकी एकानंही कांद्याच्या निर्यात बंदीविषयी आवाज उठवला नाही। चांदवडच्या विद्यमान आमदारांनी कधी सांगितल्याचं तुमच्या ऐकिवात आहे? भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना कधी चांदवडच्या आमदारांनी ठणकावून सांगितलं, अरे माझा इथला शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी, या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा कांदा 8 आणि 10 रुपये किलोनी तुम्ही घेता, लाजा वाटता का? सोडली आमदारकी, असं आमदारानं कधी म्हटल्याचं आठवलं? राजे हो, जो आपल्या सुखदुःखात नाही त्याच्या वरातीत येत्या निवडणुकीत आपण नाचायचं, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे रे। नाहीतर कोणी येणार नाही आपल्या घरातलं सुख दुःख बघायला। पण महत्वाची गोष्ट ही आहे की कांद्याच्या बाबतीमध्ये म्हणजे आता या वर्षी बरे दिवस आलेत, किती भाव किती? 4.5 आहेत हा? हाय का नाही गमत? हाय का नाही गॅरंटी? ना खाऊंगा ना खाने दूंगा, आले अच्छे दिन तुमचे। जेव्हा शेतकऱ्याकरता 80-85% कांदा विकला गेला त्यानंतर निर्यात बंदी हटवली। आता कांदा आपल्याकडे नाही, आता कांदा असेल तर मोठ्या व्यापाऱ्यांकडे, छोट्या व्यापाऱ्यांकडे पण नाही, फक्त मोठ्या व्यापाऱ्यांकडे कांदा आहे, फेडरेशनकडे कांदा आहे। आणि आता निकम साहेब, आता गंमत अशी झाली, हे आहे 2 दिवस नंतर नाफेडचा 5 लाख मेट्रिक टन कांदा बाजारात येणार आहे। जरसा मोठ्या प्रमाणावर कांदा बाजारात आला तसा कांद्याचे भाव पडणार आहेत। आणि भारतीय जनता पक्षाचा इतिहास असा आहे, कापसाला भाव चढले, यांनी ऑस्ट्रेलियातून कापूस मागवला, टोमॅटोचे भाव चढले, यांनी नेपाळहून टोमॅटो आयात केला, सोयाबीनचे भाव चढले, यांनी सोयाबीन आयात केली। आता पुन्हा कांद्याचे पहिल्यांदा भाव चढले, यांनी आधी 40% निर्यात शुल्क लादलं, त्यानंतर निर्यात बंदी केली। आता कुठं थोडे भाव चढतायत, कांदा आपल्या हातात नाही, यांनी अफगाणिस्तान मधून कांदा मागवलाय, जालंधर मध्ये अफगाणिस्तानचा कांदा येऊन पोहोचलाय। हे सगळं तुम्हाला सांगण्याची गरज काय? तर ज्यांनी आपल्या स्वाभिमानावर या डागण्या दिला, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेतमालाला जेव्हा वाजिब दाम मिळत होता, जेव्हा 4 पैसे मिळण्याची संधी येत होती, जेव्हा ज्या भारतीय जनता पक्षाने आपल्या ताटात माती कालवण्याचं पाप केलंय, त्यांना या निवडणुकीत सुट्टी देऊ नका, एवढंच तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।